ओम शांती। प्रजापिता ब्रह्मा ईश्वरीय विश्वविद्यालय नेवासा सेवा केंद्राच्या वतीनं राजयोगाच्या प्रथम सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विशेष 7 दिवसीय राजयोग कोर्स साठी एकत्र झालेलो आहोत, ऑनलाईन आणि ऑफलाईन। सर्वात प्रथम आपण या विद्यालयाचा थोडा प्रथमतः विद्यालयाचा परिचय ऐकूयात। या विद्यालयाची मुख्य संस्था जी आहे ती आहे माउंट आबू, राजस्थान मध्ये। या विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका आहेत दादी रतन मोहिनीजी, की ज्या पूर्णपणे या विद्यालयाचा सर्व कारोबार बघतात। जवळजवळ देश विदेशामध्ये विद्यालयाचं कार्य चालू आहे। भारत आणि भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये कार्य चालू आहे। जवळजवळ 137 देशांमध्ये कार्य चालू आहे। 8,500 पेक्षाही शाखा या विद्यालयाच्या आहेत। त्याचबरोबर या विद्यालयामध्ये विशेषतः आपल्याला शिकवण दिली जाते की आपण आपलं जीवन सुख शांतिमय कसं बनवू शकतो। राजयोगाच्या अभ्यासाद्वारे मनशांती कशी प्राप्त करता येईल आणि मुख्य विषय शिकवले जातात ईश्वरीय ज्ञान, ज्या विषयामध्ये आपल्याला सांगितलं जातं की आपण कोण आहोत, आपण आलो कुठून, आपल्याला जायचं कुठे आहे। परम सत्याची ओळख करून दिली जाते की परमात्मा कोण आहे, ते येऊन आपलं कर्तव्य कशा प्रकारे करतात, त्यांचं राहण्याचं स्थान जे आहे तर ते कुठे आहे। तिसऱ्या दिवशी आपल्याला सांगितलं जातं की परमात्मा निराकार आहे, मग ते आपलं कार्य कशा प्रकारे करतात। शिव आणि शंकर यांच्यामध्ये काय फरक आहे। चौथ्या दिवशी आपल्याला सांगितलं जातं की सृष्टीचं जे चक्र आहे ते कशा प्रकारे फिरतं, किती युग आहेत, त्याचं रहस्य आपल्याला सांगितलं जातं। पाचव्या दिवशी आपल्याला सांगितलं जातं 84 जन्माच्या उत्थान आणि पतनाची कहाणी, आणि त्याचबरोबर सांगितलं जातं की कल्पवृक्ष म्हणजे काय, म्हणतात त्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खरंच असा वृक्ष जगाच्या पाठीवर कुठे आहे तेही आपल्याला सांगितलं जाईल। 6व्या दिवशी आपल्याला सांगितलं जाईल राजयोगाचा आधार आणि विधी, आणि 7व्या दिवशी आपल्याला सांगितलं जाईल की योगी जीवन जगण्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत, परंतु त्याने आपल्याला प्राप्ती काय आहे आणि राजयोग कशा प्रकारे करायचा, आत्म्याचा संबंध परमात्म्याशी कसा जोडायचा, ते आपल्याला 7व्या दिवशी सांगितलं जाईल। ज्ञान या विषयामध्ये या गोष्टी आपल्याला सांगितलं आहे। दुसरा जो विषय आहे भारताचा प्राचीन राजयोग, जो राजयोगाचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये हा विषय कव्हर होईल। तर तिसरा विषय आहे दैवी गुणांची धारणा, की आपण आपल्या जीवनामध्ये दिव्य गुणांना कशा प्रकारे धारण करू शकतो। कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नर ऐसी करनी करे जो नर का नारायण बन जाए, और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बन जाए। मग आपल्याला नरापासून नारायण आणि नारीपासून श्री लक्ष्मी स्वरूपा बनण्यासाठी आपल्याला त्या दैवी गुणांना धारण करायचे आहे। मग ते कशा प्रकारे आपण करू शकतो हे आपल्याला सांगितलं जातं। चौथ्या विषयामध्ये आपल्याला सांगितलं तर चरित्र निर्माणाची सेवा। सेवा हा विषय आहे, पण आपण सामाजिक सेवा करतो, अनेक प्रकारच्या सेवा केल्या जातात, परंतु मुख्यतः आपल्याला सांगितलं जाईल की आपल्याला चरित्र निर्माणाची सेवा कशा प्रकारे करायची आहे। तर असे 4 मुख्य विषय आपल्याला शिकवले जातात। आणि या मुख्य विद्यालयामध्ये माउंट आबू जे आपलं मुख्य स्थान आहे, तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे तिथला खूप मोठा हॉल आहे, सर्वात मोठा हॉल डायमंड हॉल, की जवळजवळ तिथं
20 ते 22,000 लोक एका वेळेस बसू शकतात आणि एकही पिलर त्या हॉलला नाहीये. दुसरं, जवळजवळ 20,000 लोकांचं भोजन फक्त 2 तासामध्ये बनलं जातं. तिसरं आकर्षण आहे की तिथली शांती आणि स्वच्छता. आणि चौथं आकर्षण आहे की इतक्या सर्व लोकांची राहण्याची सुविधा सुद्धा तिथं केली जाते. तर अशा प्रकारे या विद्यालयाच्या मुख्य गोष्टी आहेत. याचं प्रशासन आदरणीय रतन मोहिनी दादीजी करतात आणि सुचारू रूपाने हे कार्य चालू आहे. पीस ऑफ माइंड चॅनलवर सुद्धा कंटिन्यू याचे प्रोग्राम्स चालू असतात. आणि आपल्या सर्वांनाही या राजयोग सत्रामध्ये आज आपल्याला स्वतःचा परिचय करून घ्यायचा आहे की आपण कोण आहोत, आपण आलो कुठून आणि आपल्याला जायचं कुठे, या विषयावर आपण सर्वजण चर्चा करणार आहोत. ऐकायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण बघूयात की आपण कोण आहे. तुम्हाला एक चित्र दाखवलं जाईल, त्या चित्रामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की आपण कोण आहे. आपण आतापर्यंत दिवसभरामध्ये खूपदा मी आणि माझं हे 2 शब्द वापरत असतो, पण मी कोण आणि माझं कोण या गोष्टी कधी आपल्या लक्षात आल्याच नाही. मी म्हणणारी शक्ती कोण आहे आणि माझं म्हणणारी शक्ती कोणती आहे. आपण जर कुणाला विचारलं की हा मोबाईल कुणाचा आहे, तर ती व्यक्ती म्हणेल की मोबाईल माझा आहे. हात कुणाचा आहे विचारलं तर आपण म्हणणार हात माझा आहे. डोकं कुणाचं आहे विचारलं तर आपण म्हणणार डोकं माझं आहे. पण एखादं जर कार्य आपण केलं तर आपण सांगणार की ते कार्य करणारा मी आहे किंवा मी ते कार्य केलेलं आहे. म्हणजेच काय की या 2 शक्ती भिन्न आहेत, वेगळ्या आहेत. मी म्हणणारी आणि माझं म्हणणारी या 2ही शक्ती वेगवेगळ्या आहेत. आपल्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये दाखवलंय, एका साईडला हाडामासांचा पुतळा दिसत आहे. आपलं शरीर म्हणजे एक हाडामासांचा पुतळा आहे. पण त्या हाडामासांच्या पुतळ्याला महत्व कधी प्राप्त होतं की ज्या वेळेस आपण त्या शरीरामध्ये जीव आहे, आत्मा आहे, प्राण आहे, त्यावेळेसच आपण म्हणतो की तो व्यक्ती जीवात्मा आहे. जर समजा आपल्या शरीरामध्ये जर प्राणच नाहीये, जीवच नाहीये, तर तो फक्त एक हाडामासांचा पुतळा आहे. आपण काहीही करू शकत नाही. कितीही सुंदर व्यक्ती असू द्यात, कितीही तरुण व्यक्ती असू द्यात, परंतु जर त्याच्यामध्ये जर प्राण नसेल, जीव नसेल, तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपण जे मी म्हणतो, तर मी म्हणणारी ही चैतन्य शक्ती आत्मा आहे का, जी एक छोटासा प्रकाश आहे आणि तो प्रकाश आपल्या या संपूर्ण शरीराला चालवण्याचं कार्य करतो. तर बघा, चित्रामध्ये दाखवलेलं आहे की खाली 3 गोल दाखवलेले आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. आपल्या आत्म्यामध्ये या 3 शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. तर मनाचं काम आहे विचार करणं, बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं आणि संस्कार म्हणजे प्रॅक्टिकल कर्म करणं. ह्या 3 सूक्ष्म शक्ती आपल्या आत्म्यामध्ये आहेत. तर मनाचं काम आहे विचार करणं. मग बघा, आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त विचार करत असतो. मग ते विचार तुमच्या कार्याशी संबंधित असतील, शरीराशी संबंधित असतील, परिवाराशी संबंधित असतील किंवा समाजाशी संबंधित असतील, परंतु पूर्णपणे तुमचं मन जे आहे तर ते विचार करतंय. आणि मग जे विचार तुमचे चालतील त्या विचारावर निर्णय देण्याचं काम करते बुद्धी. कारण जसे विचार तशीच तुमची बुद्धी तुम्हाला निर्णय देईल. ठीक आहे. मग मला जर माझ्या मनाला जर श्रेष्ठ शुभ विचारांची जर खुराक मी दिली तर निश्चितच माझी बुद्धी निर्णय योग्य देईल, योग्य निर्णय करेल. आणि ज्यावेळेस योग्य निर्णय आपण घेतो त्यावेळेस प्रॅक्टिकल कर्म सुद्धा आपले निश्चितच चांगले आणि श्रेष्ठ होते. आणि वारंवार आपण एखादं जर कर्म करत राहिलो तर ते आपले बनतात संस्कार. आणि त्या संस्काराच्या आधारे आपली ओळख होती की या व्यक्तीचे संस्कार चांगले आहेत, या व्यक्तीचे संस्कार रॉयल आहेत, या व्यक्तीचे संस्कार दिव्य आहेत किंवा दैवी आहेत. मग विचार करा, मी जर माझ्या मनाला जर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत व्यर्थ अशुभ विचारांचं जर
भोजन मी त्यांना देत असेल, खुराक देत असेल, तर तशाच प्रकारची बुद्धी माझे मला निर्णय देईल आणि तसेच कर्म माझ्या हातून होतील. म्हणून प्रत्येकानं ही गोष्ट पक्की करा की मला माझ्या मनाला शुभ आणि श्रेष्ठ विचार द्यायचे. मग ते शुभ आणि श्रेष्ठ विचार आपण कसे देऊ शकतो? असं तर नाहीये की एखाद्या जनरल स्टोअर मध्ये ते विचार मिळतील, आणले आणि ते तुमच्यामध्ये टाकले. असं तर होणार नाहीये. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल की मला माझ्या विचारांची दिशा बदलावी लागेल आणि रोज शुभ श्रेष्ठ मी काहीतरी ऐकलं पाहिजे. म्हणून बघा, पूर्वीच्या काळामध्ये आपले जे काही पूर्वज होते, की जे आपले आजी आजोबा होते, तर हे सर्व काय करायचे की सकाळी सकाळी आपल्या सकाळची सुरुवातच काकड आरती, देवपूजा किंवा नामस्मरण याने करत होते. म्हणजे सकाळची सुरुवातच ईश्वरीय चिंतनानं ते करत होते. आणि आज जर आपण बघितलं तर आपल्या दिवसाची सुरुवात होते व्हॉट्सअप, न्यूजपेपर किंवा टीव्ही. आणि मग जे थॉट, जे विचार आपण सकाळी सकाळी आपल्या मनाला देणार, दिवसभर आपले तेच विचार चालणार आहेत. मग मी जर सकाळी उठल्यानंतर जर श्रेष्ठ विचारांचं किंवा श्रेष्ठ थॉट जर मी वाचले किंवा ऐकले, तर निश्चितच त्याचा परिणाम माझ्या पूर्ण दिवसावर होईल. आणि मग जसे विचार आपण मनाला दिलेले आहेत त्या अनुसार आपली बुद्धी आपल्याला श्रेष्ठ चांगले निर्णय देईल आणि त्यानुसार कर्म सुद्धा आपले श्रेष्ठ आणि चांगलेच होतील. मग मी आत्मा जी आहे तर तिचं ठिकाण कुठे आहे? शरीरामध्ये आपल्या आत्म्याचं ठिकाण आहे 2 भुवयांच्या मध्ये, की जिथे आपण कुंकू, टिकली किंवा भस्म लावतो, ते आपल्या आत्म्याचं ठिकाण हायपोथॅलेमस या ग्रंथीवर आहे. तिथून पूर्णपणे आपल्या शरीराचं कंट्रोल होतं. आणि आपली आत्मा जी आहे तर ती 2 भुवयांच्या मध्ये विराजमान आहे. भले आपण मुखाद्वारे बोलतोय, हाताद्वारे कर्म करत आहे, डोळ्याद्वारे बघत आहे, पण कर्म करणारी जी आहे तर मी चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि ती 2 भुवयांच्या मध्ये विराजमान आहे. मग प्रत्येकानं स्वतःला एक चैतन्य शक्ती आत्मा समजायचे, कारण मी म्हणणारं आत्मा आहे आणि माझं म्हणणारं शरीर आहे. ह्या दोनही शक्ती ज्या आहेत तर त्या भिन्न आहेत. मी म्हणणारी आत्मा आणि माझं म्हणणारं शरीर आहे. मग माझी आत्मा जी आहे तर तिचं ठिकाण 2 भुवयांच्या मध्ये आहे आणि म्हणूनच आपण बोलता बोलता कधीही एखादी वाईट गोष्ट झाली तर आपण म्हणतो की माझ्या नशिबामध्ये काय आहे आणि आपल्या कपाळावर हात जातो. म्हणजे आपलं नशीब खरंच कपाळावर लिहिलेलं आहे का? नाही. परंतु ज्या मस्तकावर 2 भुवयांच्या मध्ये जी आपली आत्मा विराजमान आहे तीच कार्य करत असते आणि म्हणून आपला हात कुठे जातो? कपाळावर जातो. आणि एक प्रसिद्ध उक्ती सुद्धा आहे की भ्रुकुटी के बीच चमकता है अजब सितारा, गरीबाणू साहिबा सभी को प्यारा. म्हणजे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जो सितारा चमकतो तो प्रत्येकाला प्रिय आहे. तो व्यक्ती गरीब असेल अगर श्रीमंत असेल, परंतु प्रत्येकाला आपला जीव, आपला प्राण प्रिय आहे. म्हणजे आपल्या आत्म्याचं जे ठिकाण आहे ते 2 भुवयांच्या मध्ये आहे. हृदयामध्ये आत्म्याचं ठिकाण नाहीये. हृदयामध्ये रक्त शुद्धीकरणाचं कार्य होतं आणि ते सुद्धा जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं होतं की बरेच जण ऐकलं पण असेल तुम्ही की आपली आत्मा जी आहे तर ती हृदयामध्ये राहते. पण विचार करा, आपली आत्मा जर हृदयामध्ये आहे तर आज हृदयाचे मोठमोठाले ऑपरेशन्स होतात, सर्जरी केली जाते किंवा ऑपरेशन झाल्यानंतर जर सक्सेस होणार नाही असं वाटत असेल तर हृदय सुद्धा बदललं जातं, कृत्रिम हृदय टाकलं जातं. मग स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा की खरंच जर माझ्या हृदयामध्ये जर आत्म्याचं ठिकाण आहे, माझी आत्मा जर हृदयामध्ये आहे, माझा प्राण जर हृदयामध्ये आहे, तर हृदय बदलल्यानंतर माझी आत्मा सुद्धा बदलायला पाहिजे. पण हृदय जरी बदललं तरी सुद्धा व्यक्ती आहे तोच राहतो. म्हणजे काय की आत्म्याचं ठिकाण हृदयामध्ये नाही. हृदयामध्ये फक्त रक्त शुद्धीकरणाचं कार्य चालतं. आत्म्याचं ठिकाण 2 भुवयांच्या मध्ये आहे. म्हणून जर आपल्या छोट्या मेंदूला जर मार लागला तर मनुष्य प्राणाला मुकतो.
मग बघा की आपली आत्मा जी आहे तर ती हृदयामध्ये नाहीये. प्रत्येकाला असं नाही की सांगत आहे मी किंवा ऐकत आहात तुम्ही आणि म्हणून लगेच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रत्येकातला मन आहे आणि तुमचं अंतर्मन तुम्हाला जो आवाज देईल त्या गोष्टीला तुम्ही स्वीकार करायचा आहे. तुमच्या अंतर्मनालाच तुम्ही हा प्रश्न विचारा की खरोखर जर आत्मा हृदयामध्ये आहे तर हृदय बदलल्यानंतर आत्मा सुद्धा बदलायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा प्राण, दुसरा जीव किंवा दुसरी आत्मा त्याच्यामध्ये टाकावी लागेल, पण असं होत नाही. म्हणजेच काय की आत्म्याचं ठिकाण हृदयामध्ये नाहीये. आपली आत्मा जी आहे तर ती अमर अविनाशी आहे. आत्म्याचा कधीही मृत्यू होत नाही. आत्मा जी आहे तर तिला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही किंवा सुरी कापू शकत नाही. अशी आपली आत्मा जी आहे तर ती अमर अविनाशी आहे. आपली आत्मा जी आहे तर ती एक शरीर सोडल्यानंतर ती दुसरं शरीर धारण करते असते. जसं आपण ड्रेस बदलतो त्याचप्रमाणे आपण शरीर बदलतो. म्हणून आपण म्हणतो की अमुक व्यक्ती जी आहे तर ती आपल्यातून निघून गेली. प्रॅक्टिकल मध्ये त्या व्यक्तीचं शरीर आपल्या समोरच असतं, फक्त जाते ती आपली आत्मा, तो प्रकाश आणि अतिशय सूक्ष्म आहे. त्याला या स्थूल डोळ्यांनी आपण बघू शकत नाही आणि फक्त त्याचा दिव्य बुद्धीने अनुभव करू शकतो. अशी ही आपली आत्मा जी आहे ती अतिशय सूक्ष्म आहे. जसं गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरज असते, ड्रायव्हर शिवाय गाडी चालू शकत नाही, तसंच आपली आत्मा जी आहे तर ती या शरीराची चालक आहे, ड्रायव्हर आहे. आत्म्याशिवाय आपली शरीर रूपी गाडी चालू शकत नाही. आपलं शरीर जे आहे तर ते फक्त आपण कर्म करण्यासाठी घेतलेलं आहे. जसं गाडीमध्ये ब्रेक, स्टेरिंग वगैरे सर्व गोष्टी ड्रायव्हिंगच्याच ठिकाणी असतात आणि ड्रायव्हर जो आहे तर तो ड्रायव्हिंगच्या ठिकाणीच असावा, कारण त्याचे मुख्य जे काही साहित्य आहे ते सगळे ड्रायव्हिंगच्या ठिकाणी असतात. त्याचप्रमाणे आपले डोळे, नाक, कान, मेंदू हे आपल्या चेहऱ्यावर असतात आणि म्हणून आपल्या आत्म्याचं जे ठिकाण आहे ते सुद्धा आपल्या दोन भुवयांच्या मध्येच आहे. थोडस इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज किंवा चित्र थोडस कटत असेल. बघा ही तर इथं बनलेली गोष्ट आहे, पण तरी सुद्धा कनेक्ट आणि डिस्कनेक्ट ह्या दोन गोष्टी चालूच असतात. तसंच आपलं सुद्धा कनेक्शन ईश्वराशी डिस्कनेक्ट आपण सर्वजण झालो होतो आणि ते कनेक्ट होण्यासाठीच आजचा आपला हा लेसन आहे की स्वतःला आत्मा समजायचं, की आपण एक चैतन्य शक्ती आत्मा आहोत. मग आपण चर्चा करत होतो की आपल्या आत्म्याला जसं ड्रायव्हरला गाडीला ड्रायव्हरची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या शरीर रूपी गाडीला आत्मा रूपी ड्रायव्हरची गरज आहे. आत्मा रूपी ड्रायव्हर शिवाय आपली गाडी चालू शकत नाही. म्हणून आज आपण स्वतःची ओळख याच्यामध्ये बघितलं की मी कोण आहे. मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे, शरीराला चालवणारी, आणि मी आत्मा अमर अविनाशी आहे. माझ्या आत्म्यामध्ये 3 शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. मनाचं काम आहे विचार करणं, बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं आणि संस्कार म्हणजे प्रॅक्टिकल कर्म करणं. नंतर आता आपण बघूयात की आपण आलो कुठून आणि आपल्याला जायचं कुठे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण ह्या धर्तीवर आलेलो आहोत. धर्तीवर आलेलो आहोत आणि पुन्हा आपल्याला वापस जायचंय, पण जायचंय कुठे जायचंय माहिती नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक जण आज मृत्यूला घाबरतोय. प्रत्येकाला वाटतंय की नेमकं जायचं कुठं, मेल्यानंतर आपण कुठं जाणार. म्हणून आपण बघतो की कुणी जर देह त्याग केला, शरीर सोडला, कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या घरी 10 दिवस दिवा तेवत ठेवतात. तो दिवा का तेवत ठेवतात, तर एक जणाला मी असाच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही 10 दिवस का तो दिवा तेवत ठेवताय, तर त्यांनी सांगितलं जी आत्मा आपल्यामधून गेली तर तिला रस्ता दिसला पाहिजे. विचार करा की खरंच त्या व्यक्तीला रस्ता दिसेल का? आपण दिवा लावला आपल्या घरामध्ये आणि आत्मा ही इतकी फास्ट, रॉकेट पेक्षाही फास्ट प्रवास करणारी आहे आणि त्या आत्म्याला तुम्ही रस्ता कसा दाखवणार? कारण ज्यावेळेस आपल्याला डोळे आहेत, शरीर आहे, त्यावेळेस आपण बघू शकतो,
बोलू शकतो, कर्म करू शकतो, आणि ज्यावेळेस ती आत्मा निघून जाईल तर तिला प्रकाश दाखवण्याची गरज आहे का? मग प्रकाश कोणता? तर तो ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि तो त्या ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याऐवजी किंवा तो ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये असण्याऐवजी आपण सर्वजण काय करतो? 10 दिवस तो दिवा तेवत ठेवतो. आणि प्रत्येकाला त्याच्यामुळे मृत्यूची भीती वाटते की आता मला कुठं जायचंय, काय करायचंय, काहीही माहिती नाही. दुसरं, मृत्यूला लोक याच्यामुळेही घाबरतात की मृत्यू झाल्यानंतर आपल्याला पुढचा कर्माचा हिशोब कसा चुकवावा लागेल, त्याचीही भीती मनामध्ये प्रत्येकाच्या असते. मग मला या धर्तीवर ईश्वरानं पाठवलं आणि पुन्हा मला वापस जायचंय, कारण इथे कुणीही परमनंट थांबण्यासाठी आलेलं नाहीये. आता हा जो आपला पत्ता आहे, हा पत्ता फक्त जोपर्यंत या शरीरामध्ये आपल्या प्राण आहे तोपर्यंतच हा पत्ता चालणार आहे. ज्या दिवशी आपण या देहातून बाहेर पडू, आपली आत्मा निघून जाईल, त्याच वेळेस आपला सर्व गोष्टींवरचा हक्क निघून जातो. मग मी खरंच आले कुठून आणि मला जायचं कुठे? आपण या सृष्टीवर, पृथ्वीवर सर्वजण राहतोय, चांगले वाईट कर्म करतोय आणि प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आहे की मला एक ना एक दिवस वापस जायचंच आहे. मग आता मी या सृष्टीवर राहते, कर्म करते. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की आपण सर्वजण, पृथ्वी दाखवलेली आहे आणि त्या पृथ्वीवर आपण सर्वजण राहतो. परमात्म्यांनी आपल्याला कर्म करण्यासाठी या कर्म क्षेत्रावर आपल्याला पाठवलेला आहे आणि आपण सर्वजण आपला आपला पार्ट जो आहे तो प्ले करत आहे. जो सर्वात चांगला ऍक्टर आहे त्याचा पार्ट सर्वात चांगला, ज्याला आपण हिरो हिरोईन म्हणतो. हिरो हिरोईनचा पार्ट आपल्याला प्ले करायचा आहे, कारण आपण दुनियामध्ये जरी एखादी फिल्म बघितली किंवा एखादं जर आपण नाटक बघितलं तर त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये आपण विशेषतः फक्त हिरोचा पार्ट कसा आहे ती गोष्ट मुख्य बघितली जाते आणि त्याच्यावरून ती फिल्म जी आहे तर ती हिट होते, प्रसिद्ध होते. तसंच आपण सुद्धा या सृष्टी रंगमंचकावर आपण सर्वजण कार्य करत आहोत, कर्म करत आहोत आणि आपल्या प्रत्येकाला आपला पार्ट जो आहे तर तो चांगल्या ते चांगल्या प्रकारे प्ले करायचा आहे. आता एकदा असंच एका ठिकाणी मी प्रवचनासाठी गेले आणि तिथं मला एक जणांना विचारलं की प्रत्येकाला यायचंय आणि प्रत्येकाला जायचंय, मग हे चांगले कर्म कशासाठी करायचे? कारण चांगले कर्म जर आपण केले तर निश्चितच आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळेल आणि पुढच्या जन्मापेक्षाही मी म्हणेन की आपण या जन्मामध्ये किती सुखानं आणि समाधानानं जीवन व्यतीत करू शकतो. कारण ज्यानं चुकीचं कर्म केलेलं आहे, ज्याने वाईट कर्म केलेलं आहे, तो सुख आणि शांतीचा अनुभव तो जीवनामध्ये करू शकत नाही. अंतर्मनामध्ये त्याच्या विचार हे चालत असतात की आपण हे चुकीचं काम करत आहे. भले ती व्यक्ती बाहेरून जरी दाखवत नसेल परंतु त्याचं मन मात्र त्याला खात असतं. मनामध्ये ते विचार चालू असतात की अरे मी ही गोष्ट केली आहे पण ही चुकीची आहे, कारण हे त्याला पण माहिती आहे. आणि म्हणून आपण जर चांगले कर्म केले तर ह्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला सुख, शांती आणि समाधान मिळते. त्याचबरोबर मी जर चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचा मला हा पण फायदा होतो की प्रत्येकाच्या स्मरणामध्ये, स्मृतीमध्ये आपण राहतो आणि आपला आदर्श सुद्धा अनेक जण घेऊ शकतात. आणि म्हणूनच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपलं कर्म असं असावं की आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती गायली गेली पाहिजे आणि आपल्या गुणांना जीवनामध्ये प्रॅक्टिकल उतरवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे, असं आपलं कर्म असावं. आणि म्हणून मला चांगल्या ते चांगल्या प्रकारे कर्म करायचे. माझा पार्ट असा असावा, कारण श्रीराम आणि रावण दोघही शिवभक्त होते, पण दोघही शिवभक्त असताना रावण सुद्धा कमी नव्हते, त्यांनी खूप शिवाची भक्ती केली होती. परंतु आज जर आपण परिस्थिती बघितली तर श्रीरामांचे मंदिर बनवले जातात आणि रावणाचा मात्र दसऱ्याच्या वेळेला पुतळा करून जाळला जातो. का? फक्त कर्मामुळे. म्हणून आपल्या कर्मामुळेच आपण श्रेष्ठ ठरतो आणि आपल्या कर्मामुळेच आपण भ्रष्ट ठरत असतो आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला हे निश्चित मिळतच. आपण जर चांगले कर्म केले तर त्याचं फळ आपल्याला सुखाच्या रूपानं, समाधानाच्या रूपानं मिळतं आणि आपण जर वाईट कर्म केले
तर त्याचं फळ आपल्याला दुःख आणि अशांतीच्या रूपाने मिळतो. म्हणून आपली प्रत्येकाची चॉईस आहे की परमात्म्याने मला इथं श्रेष्ठ कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे. फक्त मला ठरवायचंय की मला चांगले कर्म करायचे आणि श्रेष्ठ बनायचंय. मग चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण या पृथ्वीवर राहतो, सृष्टीवर राहतो आणि कुणालाही विचारलं की परमात्मा कुठे राहतात किंवा आपण कुठून आलो, तर प्रत्येकाचं म्हणणं हेच असतं की आपण वरून आलो किंवा देवाघरून आलो किंवा ईश्वराजवळून आलो. असं बऱ्याच जणांचं उत्तर येतं. तर ईश्वराचं जे राहण्याचं ठिकाण आहे तर ते आहे या आकाशाच्याही पलीकडे. जर आपण बघितलं वरती तर आपल्याला फक्त आकाश दिसतं, सूर्य चंद्र तारांगण दिसतात, पण परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण जे आहे ते त्याच्याही वरती आहे. सूर्य चंद्र तारांगण आणि आकाश त्याच्याही वरती आहेत 3 देवता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या त्रिदेवता आहेत. आणि या त्रिदेवता ज्या आहेत तर यांचं कार्य फक्त इथं संकल्प शक्तीचं आहे, विचारांची भाषा इथे चालते. आपण या साकार मनुष्य सृष्टीवर आपण बोलू शकतो, आवाजामध्ये आपण येतो, परंतु आकाशाच्या पलीकडे जे सूक्ष्म लोक आहे, ज्याला सूक्ष्म लोक म्हटलं जातं, तिथे फक्त विचारांची भाषा चालते. आणि तिथे 3 देवता त्रिदेवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्याच्याही वरती जे 6वं तत्व आहे ज्याला परमधाम म्हटलं जातं. बघा चित्रामध्ये सर्वात वरती दाखवलं आहे परमधाम, की ज्या परमधामचे आपण सर्वजण राहणारे आहोत आणि आपण आत्मा तिथून खाली कर्म करण्यासाठी आलेलो आहोत. जिथे पूर्णपणे लाल प्रकाश आहे, तिथे न आवाज आहे न संकल्प विकल्प आहे, फक्त आत्मा एक प्रकाशाच्या स्वरूपामध्ये आहे आणि आपल्या आत्म्याचे पिता. तिथं फक्त लालसर पिवळा प्रकाश आहे. त्या परमधामाचे आपण राहणारे आहोत. त्याला परमधाम, शांतीधाम, मुक्तिधाम सुद्धा म्हटलं जातं. तिथून आपण सर्वजण या सृष्टीवर कर्म करण्यासाठी आलेलो आहोत. परमधाम वरून, जे आपल्या आत्म्याचं घर आहे, जे आपल्या पिता परमात्म्याचं घर आहे, आणि तिथून आपण सर्वजण कर्म करण्यासाठी या सृष्टीवर आलेलो आहोत. आणि आपलं कर्म संपलं की पुन्हा वापस आपल्याला आपल्या घरी जायचंय. म्हणून जे लौकिक मध्ये जे घर आहे, जो पत्ता आहे, तो शरीराच्या घराचा पत्ता आहे, पण आत्म्याच्या घराचा पत्ता आहे परमधाम, की जिथून आपण आत्मा खाली कर्म करण्यासाठी आलेला आहोत आणि पुन्हा वापस आपल्याला आपल्या घरी जायचंय. मग आपण आलो कुठून? परमधाम वरून. या सृष्टी रंगमंचकावर आपण कर्म करत आहोत आणि कर्म संपलं की पुन्हा वापस आपल्याला आपल्या घरी परमधामला जायचंय. मग जाताना मला सोबत काय न्यायचंय? प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारा की आपण इतकी प्रॉपर्टी आहे, मोठा बंगला आहे, गाडी आहे, सर्व गोष्टी तुमच्याकडे आहे, पण सोबत काय नेणार आहे? याचं उत्तर प्रत्येकाचं हेच असेल की सोबत आपण काहीही नेत नाही. मग जर माझ्या सोबत काही येत नाही, मी जर सोबत काहीही घेऊन जात नाही, तर मग हा सर्व अट्टाहास कशासाठी चाललेला आहे? आज मनुष्य एकमेकाला त्रास देऊन सुद्धा धनसंपत्ती कमवत आहे, प्रॉपर्टी कमवत आहे, पण ती प्रॉपर्टी आपण सांगतो की आपल्या सोबत येणार नाहीये. लक्षात असू द्या की आपल्या सोबत आपलं हे शरीर सुद्धा जाणार नाहीये. न शरीराचे संबंधी कितीही प्रिय व्यक्ती असू द्या, कितीही आपल्याला म्हणणारे असू द्या की तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही किंवा तुमच्याशिवाय माझं हे जीवन नाही, ते सुद्धा आपण गेल्यानंतर जीवन जगतातच. म्हणून आपल्या सोबत कोणीही येणार नाही. मी आले पण एकटी आणि मला जायचं पण एकटंच आहे. कारण ज्यावेळेस मी आईच्या गर्भामध्ये माझी आत्मा आली, शरीर तर आईच्या गर्भामध्ये मिळालं आणि त्याच्यामध्ये जो जीव, आत्मा, प्राण जो आला, तर तो सुद्धा आईच्या गर्भामध्ये वाढला. नंतर माझा जन्म झाला, म्हणजे शरीर सुद्धा मला आईच्या गर्भातून मिळालं, आईकडून आणि वडिलांकडून मिळालं. शरीर सुद्धा माझं स्वतःचं नाहीये. मी फक्त एक चैतन्य शक्ती, आत्मा आहे, प्रकाश आहे. आणि मग माझं हे शरीर सुद्धा माझ्या सोबत येणार नाहीये. न शरीर सोबत येणार आहे, ना शरीराचे संबंधी.
या 2 डोळ्याने ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहे त्या सर्व नाशवंत आहेत आणि त्या सर्व आपण इथं सोडणार आहे. माझ्यासोबत माझी प्रॉपर्टी येणार नाहीये, धनसंपत्ती, दागिने, कितीही ड्रेस असू देत, साड्या असू देत, परंतु त्या सुद्धा आपल्या सोबत येणार नाहीये. कारण शरीराचा विधी तर इथंच केला जातो आणि ती आत्मा जी आहे तर शरीराचा विधी करण्याच्या अगोदरच निघून गेलेली असते. म्हणून माझ्या सोबत काहीही येणार नाहीये. माझ्या सोबत येणार आहेत ते फक्त पुण्यकर्म, श्रेष्ठ कर्म माझ्या सोबत येणार आहेत का जे मला करायचे. मग ते पुण्यकर्म, श्रेष्ठ कर्म मला कधी करायचे? बऱ्याच जणांना ज्यावेळेस आम्ही हा प्रश्न विचारतो की तुम्ही पुण्यकर्म करायला सुरुवात कधी करणार आहे किंवा अध्यात्म परमार्थ करायला वेळ कधी देणार आहे, तर बऱ्याच जणांचं हेच उत्तर असतं की आम्हाला मरायला सुद्धा सवड नाहीये. मरायला सवड पाहिजे नाही ना. एकदा वरचा बुलावा आला की 1 सेकंदामध्ये आपल्याला या शरीरातून बाहेर निघावंच लागतं. आपण असं म्हणू शकत नाही की माझं हे राहिलेलं कार्य पूर्ण होऊ द्यात आणि मग मी येईल. 1 सेकंदाचा सुद्धा भरवसा नाहीये. म्हणून मला जे काही पुण्य कर्म, श्रेष्ठ कर्म करायचे आहेत ते मला आजपासून आणि आत्तापासूनच ते करायला सुरुवात करायचे. 24 तासातला 1 तास मला ईश्वरीय चिंतनासाठी, परमार्थासाठी मला द्यायचा आहे, सत्संगासाठी द्यायचा आहे. कारण परमेश्वरानं मला ज्यावेळेस या धर्तीवर पाठवलं तर धर्तीवर पाठवताना त्यांनी 24 तासांचा हिशोब करून पाठवला. 24 तासांचा हिशोब असा केला की 8 तास शरीर निर्वाहासाठी कर्म करा, 8 तास आराम करा आणि 8 तास परमार्थ करा. पण आज जर बघितलं तर प्रॅक्टिकल परिस्थिती अशी आहे की आपण 8 तास आराम काय, परंतु 10 तास आपण आराम करतोय. 8 तास शरीर निर्वाहासाठी कर्म काय, परंतु आपण 12 तास ड्युटी करत आहे, कर्म करत आहे. मग विचार करा, 8 तासाचे 12 तास झाले कार्य करण्यासाठी, ते 4 तास कुठून आले? 8 तास शरीराला आराम द्यायचा आहे तर आपण 8 तासाच्या ऐवजी 10 तास आराम करतोय. मग ते 2 तास कुठून आले? निश्चितच तिसरा जो आपल्याला हिस्सा दिला होता परमात्म्याने परमार्थासाठी, त्याच्या आठवणीसाठी, श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आपण काय केलं? तोच वजा केला. त्याच्यातूनच आपण कार्य करण्यासाठी 4 तास घेतले आणि आरामासाठी 2 तास घेतले. म्हणजे परमार्थामधले 8 तासातले 6 तास आपण कमी केले. आता परमार्थासाठी फक्त राहिले शिल्लक 2 तास. मग त्या 2 तासामध्ये आपण काय करतो? आता हे टीव्ही, मोबाईल याच्यामुळे तर आपण पूर्णपणे काय झालो? व्यस्त झालो आणि आता आपल्याकडे टाइम शिल्लक राहिलाच नाही. पण जे परमात्म्याने मला टायमिंग दिलेला आहे परमार्थासाठी, तो 8 तास नाही तर 4 तास तरी मी वापरावा. नाही 4 तास तर 2 तास तरी. आणि परमात्म्याला माहिती आहे की कलियुगामध्ये ह्या सर्व साधनांच्या माझे मुलं अधीन होणार आहेत, म्हणून त्यांनी शेवटची कंडिशन टाकली की नाही 2 तास तर कमीत कमी 24 तासातला 1 तास माझ्यासाठी द्या. म्हणायला तो ईश्वरासाठी आहे, पण त्याने प्राप्ती, फायदा आपलाच आहे. म्हणून प्रत्येकानं 24 तासातला 1 तास परमार्थासाठी द्यायचा आहे. म्हणजे रोज सद्विचार, श्रेष्ठ विचार, शुभ विचार ऐकायचे आणि ईश्वरीय चिंतन, मेडिटेशन, राजयोग सर्वांनी करायचंय. त्याच्यासाठी मला 1 तास कंपल्सरी द्यायचंच आहे. आपल्यामध्ये कुणी असं इतकं व्यस्त नाही ना की जे म्हणेल की नाही मी 1 तास पण नाही काढू शकत. या वर्षी जरा सर्व काम आहेत, सर्व सेटिंग करू आणि पुढच्या वर्षापासून आम्ही राजयोगाचा लेसन घेऊ, राजयोग करू आणि सत्संग ऐकू. गॅरंटी आहे? जीवनाची गॅरंटी नाही. 1 सेकंदाचा सुद्धा भरवसा नाहीये. म्हणून परमात्म्याने सांगितलं की 24 तासातला कमीत कमी, जास्त दिला तर चांगलंच आहे, फायदा आपलाच आहे. कारण शुभ, श्रेष्ठ, सकारात्मक विचारांनी आपलं जीवन सकारात्मकच बनत जातं. आणि म्हणून प्रत्येकानं 24 तासातला 1 तास परमार्थासाठी द्यायचाच आहे. आणि बघा, जर
तुम्ही हा वेळ जर आपला चांगल्या कार्यासाठी लावला तर तुम्हाला त्याचा जीवनामध्ये निश्चितच फायदा होईल आणि जे आपल्याला श्रेष्ठ कर्म पुण्य कर्म जे आपल्याला सोबत घेऊन जायचे तर त्याच्यासाठी हा वेळ आपला निश्चितच सफल होईल आणि त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकल जीवनामध्ये पण खूप फायदा होईल. म्हणून सोबत आपल्याला दुसरं काहीही न्यायचं नाहीये. कितीही बँक बॅलन्स असू द्यात, कितीही प्रॉपर्टी असू द्यात आणि कितीही नातेवाईक असू द्यात, परंतु शेवटी आपल्याला एकटंच जायचं आहे आणि जाताना फक्त पुण्य कर्म श्रेष्ठ कर्म मला सोबत घेऊन जायचे आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळलं जातं, त्याचं दहन केलं जातं. त्याच प्रकारे आपण सुद्धा या 7 दिवसाच्या कोर्समध्ये प्रत्येकाने अशा काही गोष्टी ठरवा. एखादा आपला असा अवगुण असेल की जो आपल्याला म्हणा किंवा आपल्या परिवाराला आपल्या उन्नतीसाठी विघ्नरूप बनत असेल, तो व्यत्यय करत असेल तर आपण त्या आपल्या विशेष त्या अवगुणाला किंवा कमजोरीला दसऱ्यापर्यंत पूर्णपणे नष्ट करण्याचा शुभ विचार श्रेष्ठ संकल्प घेऊन या नवरात्र उत्सवाला आपण सर्वजण सुरुवात करूयात. तर आज आपण सर्वांनी विशेष चर्चा केली या 3 प्रश्नांवर की मी कोण आहे, मी आले कुठून आणि मला जायचं कुठे. तर आज आपल्याला कळालं की मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि माझी आत्मा जी आहे ती अमर अविनाशी आहे. आत्म्याचा कधीही मृत्यू होत नाही, ती अमर अविनाशी आहे. 2 भुवयांच्या मध्ये माझ्या आत्म्याचं स्थान आहे. नंतर आपण बघितलं की जसं गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरज आहे त्याचप्रमाणे आत्मारूपी ड्रायव्हरची गरज शरीररूपी गाडी चालवण्यासाठी. जितका परफेक्ट ड्रायव्हर तितकी गाडीची कंडिशन चांगली. जितका आत्मारूपी ड्रायव्हर चांगला तितकं तुमची शरीर आणि मनाची स्थिती कंडिशन चांगली राहील. म्हणून शुभ श्रेष्ठ विचारांचं पेट्रोल खाद्य आपण आपल्या मनाला देऊयात, श्रेष्ठ निर्णय घेऊयात आणि कर्मश्रेष्ठ करूयात आणि आपले संस्कार सुद्धा निश्चितच शुभ आणि श्रेष्ठ होते. आपल्या आत्म्यामध्ये 7 गुण आहेत आणि त्या 7 गुणांना आपल्याला विशेषतः जागृत करायचंय. आपल्यामध्ये ते गुण आहेत परंतु त्याची विस्मृती झाली आहे किंवा टक्केवारी कमी झालेली आहे. सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती हे आपल्या आत्म्याचे मुख्य 7 गुण आहेत आणि या 7 गुणांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुन्हा जागृत करायचंय, पुन्हा त्या गुणांना परमात्म्यांकडून घेऊन भरायचंय आणि पुन्हा आपल्या आत्म्याला आपल्याला सर्व गुणांनी संपन्न बनवायचंय. नंतर आपण बघितलं की आपण सर्वजण त्या परमधाम वरून आलेलो आहे की जे आपल्या आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. आता सध्याला आपण या कर्मक्षेत्रावर कर्म करत आहोत आणि आपल्या सर्वांना आपल्या घरी परमधामला जायचंय जे आपल्या आत्म्याचं आणि आपल्या पिता परमात्म्याचं घर आहे. तिथं आपण जाणार आहोत आणि ते परमधाम जे आहे ते वरती आहे. सूर्य, चंद्र, तारांगण, आकाश त्याच्याही पलीकडे 3 देवता आहेत ज्याला सूक्ष्म लोक म्हटलं जातं. तिथे फक्त विचारांची भाषा चालते आणि त्याच्याही वरती आपण परमधाम मध्ये राहतो. तिथून आपण कर्म करण्यासाठी आलेलो आहे आणि पुन्हा वापस आपल्याला जायचंय आणि जाताना फक्त पुण्य कर्म श्रेष्ठ कर्म आपल्याला सोबत घेऊन जायचे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सोबत काहीही येणार नाहीये आणि ते शुभ श्रेष्ठ कर्म करायला सुरुवात आपल्याला आतापासूनच करायची आहे. अशा प्रकारे आपण आजच्या या प्रथम सत्रामध्ये चर्चा केली, स्वतःची ओळख करून घेतली. उद्याच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे परमात्मा कोण आहेत. परम सत्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. परमात्मा कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं रूप कसं आहे, त्यांचा देश कोणता आहे आणि परमात्म्याचा या सृष्टीवर येण्याचा कालावधी कोणता आहे. त्याचबरोबर आपल्याला बघायचंय की परमात्मा निराकार आहेत, मग ते आपलं कार्य आपलं कर्तव्य कशा प्रकारे करतात या पॉइंटवर या प्रश्नांवर उद्या आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचबरोबर आपला जो आजचा प्रथम सत्र आहे तो आज आपण इथे पूर्ण करूयात. त्यांनी सुरू करा आणि 2 मिनिट आपण आपला जो आज स्वतःचा परिचय आपण बघितला ना की मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे, तर आपण आज स्वतःला महसूस करण्याचा प्रयत्न करूयात, अनुभवण्याचा प्रयत्न करूयात. तर सर्वांनी 2 मिनिट सायलेन्स बसायचंय आणि फक्त एवढाच एक विचार मनामध्ये ठेवा. जसं मी 2 ते थॉट देते आणि त्या विचारामध्ये
त्या संकल्पामध्ये सर्वांनी स्थित व्हायचंय. सर्वांनी डोळे बंद करून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आपण चैतन्य शक्ती आत्मा, एक प्रकाश, एक आत्मज्योत प्रज्वलित आहे असा अनुभव करायचा आहे. जसा अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा लावल्यानंतर जसा प्रकाश होतो तसाच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये दोन भुवयांच्या मध्ये जी आत्मज्योत प्रज्वलित आहे त्या आत्मज्योतीचा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये. 1 मिनिट सर्वांनी सायलेन्स राहून अनुभव करा. आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आत्मज्योत प्रज्वलित आहे एका मेणबत्तीच्या ज्योतीप्रमाणे, आणि त्या आत्मज्योतीचा प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये. तो बघण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. दोन भुवयांच्या मध्ये आत्मज्योत प्रज्वलित आहे आणि त्या ज्योतीचा प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरामध्ये, संपूर्ण शरीर प्रकाशित आहे. डोळ्याद्वारे बघणारी, कानाद्वारे ऐकणारी मी चैतन्य शक्ती आत्मा. ओम शांती. मी मनापासून धन्यवाद करते.